Hello everyone, welcome to this program. Today is the death anniversary of such a great human being, Mahatma Jyotiba Phule. That's why we have gathered here today. Mahatma Jyotiba Phule was an Indian social activist, anti-caste social reformer, businessman and writer from Maharashtra. थोर पुरुष होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. थोर पुरुष होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांचे समान होऊ हाच सापडे बोध खरा. हाच सापडे बोध खरा. महात्मा ज्योतिबा फुले म्हणजेच ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे असून त्याच गावी त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. ज्योतिबा फुले हे खूप करारी वृत्तीचे होते. तसेच त्यांची शैक्षणिक क्षेत्रात खूप उत्तम प्रगती होती. तत्कालीन समाजात स्त्रियांना शिक्षणाची मुभा नसल्यामुळे स्त्रियांचे विश्व केवळ चूल आणि मूल एवढेच मर्यादित होते. परंतु स्त्रीसुद्धा समाजाचा एक अविभाज्य घटक असल्यामुळे स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा समान अधिकार आहे असे त्यांचे मत होते. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा फुलेंच्या स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगणाऱ्या या ओळींनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. समाजाला सुशिक्षित करण्यासाठी आधी स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच सुशिक्षित करायला हवे असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना स्वतः शिक्षण दिले आणि 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली आणि तेथील शिक्षिकेची जबाबदारी आपली पत्नी सावित्रीबाई यांच्यावर सोपवली. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजेच सावित्रीबाई फुले आणि त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठीच शाळा काढणारे पहिले भारतीय म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले होते. परंतु या सर्व गोष्टी त्या काळी घडवून आणणे ही काही सोपी बाब नव्हती. कारण तत्कालीन समाजाचा स्त्री शिक्षणाला प्रखर विरोध होता. म्हणून सावित्रीबाई जेव्हा स्त्रियांना शिक्षण देण्यास शाळेत जायच्या तेव्हा लोक त्यांना नानाविध प्रकारे टोकायचे, त्यांच्या अंगावर शेण फेकायचे, त्यांना दगड फेकून मारायचे. परंतु आजूबाजूला असलेल्या विपरीत परिस्थितीचा त्यांनी कधीच नकारात्मक विचार नाही केला. सकारात्मकतेने त्यांनी आपले कार्य सातत्याने चालूच ठेवले आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर ज्योतिबा फुले यांनी 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे आणि समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. तसेच समाजातील शूद्रातिशूद्र समाजाला अन्याय, अत्याचार आणि गुलामगिरीपासून वाचवणे व त्यांना आपल्या हक्काची जाणीव करून देणे हे सुद्धा सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. ज्योतिबा फुले यांची ही समाजसेवा पाहून 1888 साली मुंबईत एका विशाल सभेत त्यांना महात्मा ही उपाधी देण्यात आली होती. असे हे थोर पुरुष 28 नोव्हेंबर 1890 रोजी अनंतात विलीन झाले. त्यांच्या पुण्यस्मृतीस माझे शतशः नमन. सरतेशेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, तुझेच पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे, तोफांचे चौघडे. धन्यवाद.